राज्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आश्वासन देत जोपर्यंत एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असं सांगितलं होतं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा लाडक्या बहिणींना शब्द दिलाय, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना तुमचा हा देवाभाऊ बंद होऊ देणार नाही असा शब्द कोल्यातल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या लाडक्या बहिणींना दिलेला आहे। काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं सुरू केलं होतं आता हे सगळं बंद करून टाकतील, यांना 2/3 या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार। 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही, बहिणींची योजना सुरूच राहील। एकनाथ शिंदे शब्द देतो तो पाळतो, जसा लाडकी बहीण योजना शब्द दिला तो पाळला। या पुढे देखील कधीही तुमची योजना बंद होणार नाही हे मी सांगितलेलं आहे। आणि म्हणून जो शब्द मी देतो तो पाळतो आणि म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा। दरम्यान याचवरून आता एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे, आमच्या टीमने आम्ही सगळे होतो। आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली हे लाडक्या बहिणींना माहीत आहे। त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे। परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि तिची अंमलबजावणी करायची, काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे। आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिला आहे की कोणी किती काही म्हटलं तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीबरोबर योग्य तो निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।